बघा आता या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, लिमिटचाच क्वेश्चन आहे. लिमिट एक्स टेंडिंग्स टू 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 डिनॉमिनेटर मध्ये दिलेला आहे एक्स मायनस 5. ओके, आता यातली मेन कन्सेप्ट जी आहे ना ती पहिल्यांदा समजून घ्या की लिमिट एक्स अप्रोचेस 0 1 मायनस कॉस एक्स डिवाइड बाय जर एक्स स्क्वेअर असेल तर याचा आन्सर लिहायचा आहे हाफ. आणि जनरल मध्ये जर तुम्हाला लिमिट एक्स टेंडिंग्स टू 0 1 मायनस कॉस के एक्स बाय एक्स स्क्वेअर लिहायचं असेल तर हे आन्सर येते के स्क्वेअर बाय 2. व्हेरी IMP फॉर्म्युला. ओके, बघा एक्झाम्पल मध्ये कसं आता डील करावं लागणार आहे या फॉर्म्युल्याची. लिमिट एक्स टेंडिंग्स टू 5 स्क्वेअर रूट ऑफ, एक तर आपल्याला दिसताना इथं बघा 2 कॉमन घेता येईल. ओके, काय राहील बघा 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 डिवाइडिंग बाय एक्स मायनस 5. ठीक आहे, पुढे बघा 2 बाहेर आला तर ते रूट 2 म्हणून बाहेर येणार, स्क्वेअर रूट आहे. लिमिट एक्स टेंडिंग्स टू 5 स्क्वेअर रूट मध्ये राहिलं काय बघा 1 मायनस कॉस ऑफ. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडता येतील. 35 चे फॅक्टर पाडायचे आहेत, -5 -7 म्हणजेच काय राहणार बघा x मायनस 5 x मायनस 7 अपॉन x मायनस 5. ठीक, आता कसं करणार बघा की फॉर्म्युला काय आहे की कॉसचा जो काय अँगल असेल हे 1 इंटू एक्स आहे, एक्स असेल तर त्याचा स्क्वेअर व्हायला पाहिजे. जनरल मध्ये सुद्धा बघितलं तर एक्सचा काय व्हायला पाहिजे स्क्वेअर व्हावा लागणार. आता ते कसं करणार बघा, √2 लिमिट एक्स अप्रोचेस 5 स्क्वेअर रूट मध्ये सगळ्या टर्म घेतो बघा मी 1 मायनस कॉस 1 इंटू आहे 1 के म्हणजे 1 आहे इंटू एक्स मायनस 5 एक्स मायनस 7 अपॉन काय पाहिजे बघा तुम्हाला एक्स स्क्वेअर म्हणजे जो अँगल आहे ना त्याचा स्क्वेअर करायला गेला हे 1 इंटू आहे बघा का अँगलला. समजते का बघा, फक्त समजायसाठी मी के ची व्हॅल्यू लिहिलेली आहे म्हणजे कॉस ऑफ एक्स मायनस 5 इंटू एक्स मायनस 7. इथं काय पाहिजे तुम्हाला एक्स मायनस 5 चा स्क्वेअर एक्स मायनस 7 चा स्क्वेअर. ऍडजस्टमेंट बरोबर झाली का बघा, कारण जेव्हा तुमचा एक्स असतो ना तो स्क्वेअर रूट मध्ये गेला तर एक्स स्क्वेअर होतोय. सिमिलर वे जे एक्स मायनस 5 जी टर्म आहे ना एक्स मायनस 5 जे आहे ना त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकल्यामुळे ते एक्स मायनस 5 चा काय झाला बघा स्क्वेअर 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 रूट कट केलं की एक्स मायनस 5 राहिला. एक्स्ट्राची जी टर्म घेतलेली आहे आपण एक्स मायनस 7 चा काय झाला बघा स्क्वेअर स्क्वेअर रूट घेतला तर एक्स मायनस 7 होणार. म्हणजे जी आपण एक्स्ट्रा टर्म घेतली ती एक्स मायनस 7 घेतली त्याला इंटू फक्त ते करून टाका. स्क्वेअर रूट मधून एक्स मायनस 7 कॅन्सल होईल, ती स्टेप बॅलन्स होऊन जाईल. ओके, पुढे बघा आता √2. आता जो फॉर्म्युला जर कम्पेअर केला तर या फॉर्म्युल्यानुसार रूट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये आतली व्हॅल्यू जी आहे ना ती टेंडिंग्स टू के स्क्वेअर बाय 2, के व्हॅल्यू 1 आहे दॅट इज 1/2 होणार इंटू लिमिट एक्स टेंडिंग्स टू 5 व्हेरिएबल शिल्लक आहे अजून त्याला लिमिट लावलं पाहिजे एक्स मायनस 7. √2 कट झालं. 5 व्हॅल्यू जर इथे पुट केली तर 5 मायनस 7 दॅट इज आन्सर तुमचं येऊन जाईल -2. ऑप्शन बी इज करेक्ट. कन्सेप्ट सगळ्यांना समजली का बघा.